अहिल्यानगर जिल्ह्यात भोंदू गडगेबाबाच्या 13 मालमत्ता आढळल्यात। वडगाव पानशा आश्रमातून 200 चित्रफिती जप्त करण्यात आल्यात। सध्या पोलीस कोठडीमध्ये असलेला वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबा याच्यासह त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा चौघांच्या नावे असलेली संगमनेर अहिल्यानगर निवासा राहता या ठिकाणी 13 मालमत्ता असल्याचं पोलीस तपासात आढळले। गडगेच्या आश्रमातून 200 चित्रफिती जप्त करण्यात आल्या असून त्यात दिसणाऱ्या लोकांची देखील पोलीस चौकशी करणार आहे। आपल्याला गडगेच्या उपचारानं बरं वाटलं असं चित्रफितीत सांगणारे लोक खरे रुग्ण आहेत की गडगेचे लोक आहेत हे देखील तपासलं जाणार आहे। दरम्यान फरार असलेला आरोपी डॉक्टर मोहन पुरी हा गडगेच्या औषध पुरवठ्याचा सूत्रधार असून त्याच्यावर यापूर्वीच नाशिकमध्ये 4 गुन्हे दाखल असल्यानं तो आता पोलिसांच्या रडारवर आलाय। संगमनेरमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली, तर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे यावेळी उपस्थित होते। तर गडगेचे जप्त करण्यात आलेले व्हिडिओ फॉरेन्सिक ऑडिटसाठी पाठवण्यात आले। त्याची सत्यता पडताळली जाऊन प्राप्त अहवालाचा पुरावा म्हणून उपयोग केला जाणार आहे। गडगेने स्थापलेला ट्रस्ट नोंदणीकृत असून त्यावर 7 विश्वस्त आहे। विविध बँकांमध्ये 10 ठिकाणी बाबाची खाती असून त्यावर 5 ते 50 हजारांपर्यंतचे व्यवहार झालेत। दरम्यान गडगेला डॉक्टर मोहन पुरी औषध देत असल्याचं समोर आले। पुरी याच्यावर नाशिक जिल्ह्यात यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत, त्याची ही पडताळणी केली जाणार आहे। डॉक्टर पुरी हा संगमनेर मधीलच BG डेरे आयुर्वेद महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्याची त्यानं कागदपत्रे मिळवली आहे। मात्र 4 वर्षाची पदवी मिळवण्यासाठी त्याला तब्बल 7 वर्ष लागल्याचेही समोर आले। सिन्नर येथे त्याचा औषध कारखाना असून पोलिसांनी या कारखान्यातही तपासणी केली। गडगेचा आश्रम आणि या कारखान्यातून औषधांचे नमुने घेऊन देखील तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले। डॉक्टर पुरी हा गडगेला ज्याप्रमाणे औषध पुरवठा करत होता त्याचप्रमाणे इतरही अनेक भोंदूंना औषध पुरवठा करत असावा असा पोलिसांचा अंदाज असून त्या दृष्टीनेही तपास पोलीस करतायत। पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याचं अतिरिक्त पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी सांगितलंय। तर गडगे याने समाज माध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते। ते पथक चित्रफिती तयार करून आश्रमाच्या समाज माध्यमातील खात्यावर माईक करत होते। त्यातूनच गडगेकडे मोठ्या प्रमाणावर रुग्ण येऊ लागले होते आणि आश्रमाची प्रसिद्धी वाढली होती। समाज माध्यमातील या चित्रफितींमुळेच गडगेचा भोंदूपणा उघडकीस आल्याचंही पोलिसांनी अधोरेखित केला। रुग्णांवर उपचार करताना इंग्रजी शब्दांची पखरण करणारा गडगे हा अवघा दुसरी शिकलाय। सुरुवातीला संगमनेर मधीलच एका वकिलाकडे तो सालगडी म्हणून कामाला होता। नंतर तो गवंडी काम करू लागला। पाणी साठवण्यासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या टाक्या बनवण्यात तो निष्णात झाला होता। त्यानंतर वडगाव पान येथे छोटे मंदिर त्यानं उभारलं होतं। डॉक्टर पुरी या गडगेच्या संपर्कात आल्यानंतरच त्याचा भरभराटीचा काळ सुरू झाल्याने या प्रकरणातील डॉक्टर पुरी याच्यावर पोलिसांचं लक्ष केंद्रित झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।